आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। देशाच्या गृहमंत्र्यांनाच राजीनामा द्यावा लागेल। उपराष्ट्रपतींचा राजीनामा 24 तासात घेतला जातो, कारण हे तुमचं म्हणणं ऐकत नाहीत। पण 26 लोकांची हत्या झाल्यानंतर कुणाची माफी नाही किंवा कुणाचा राजीनामा नाही। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। ऑपरेशन सिंदूर नाव का? सिंदूर तर पुसलं गेलं। खासदार जया बच्चन यांची सरकारवर टीका। सरकारमध्ये काही लोक नाव द्यायला परफेक्ट आहेत, लोकांचा जीव वाचवण्यात सरकार अपयशी। जया बच्चन यांचा हल्लाबोल। हिंदू असणं देशात गुन्हा झाला आहे का? देशात आजही औरंगजेबाची चिल्लीपिल्ली जिवंत आहेत। ऑपरेशन सिंदूर नाव दिलं तेव्हा जगदाळे वहिनींनी मोदींचे आभार मानले। पुणेकर आणि जनभावना ऑपरेशन सिंदूर सोबत। खासदार मेधा कुलकर्णींचं राज्यसभेत वक्तव्य। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती का या प्रश्नावर दादा भुसे यांनी उत्तर देणं टाळलं। तर ठाकरेंच्या कार्यकाळामध्येच अनिल कुमार पवारांची आयुक्तपदी नियुक्ती। दादा भुसे यांच्याकडून स्पष्ट। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती। ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंचा आग्रह, मात्र भुसेंची इच्छा शिंदेंनी पूर्ण केली, राऊतांचा आरोप। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी। अनिल कुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या घरातून ₹1.25 कोटी जप्त। काही कागदपत्र आणि हार्ड डिस्क देखील ईडीच्या ताब्यात। मराठी भाषा लोकांबद्दल बोलत असेल तर आम्ही दुबेंविरोधात बोलणार। निशिकांत दुबेच्या वक्तव्यावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये मनसेकडून निशिकांत दुबेंचं व्यंगचित्र काढलेले बॅनर लावले। दुबे दुबे कर मारेंगे, महाराष्ट्र भूमी, हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल, अशा आशयाचे बॅनर।